दहशतवादाच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवर चर्चा झाली। भारत आणि पाकिस्तान युद्धात अमेरिकेने मध्यस्थी केलेली नाही असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलंय। तब्बल अर्ध्या तासाच्या या मुद्द्यात नेमकी काय चर्चा झाली पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची फोनवरून चर्चा। मोदींनी फेटाळला अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा। ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादावर 35 मिनिटं चर्चा। कॅनडामध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेमधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच मायदेशी परतले। मात्र परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये तब्बल 35 मिनिटं फोनवरून चर्चा झाली। ट्रम्प यांनी हा फोन करण्याची विनंती केली होती। 22 एप्रिलला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प यांनी मोदींना फोन करून शोक व्यक्त केला होता आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत पाठिंबाही जाहीर केला। त्यानंतर पाकिस्तानच्या विरोधात भारताने राबवलेलं ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये थेट चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ होती। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धबंदीमध्ये अमेरिकेने मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता। मात्र ट्रम्प आणि मोदी यांच्यातील चर्चेमध्ये मोदींनी हा दावा फेटाळून लावला। पाकिस्तान सोबतच्या वादात भारताने कधीही थर्ड पार्टी मध्यस्थी स्वीकारली नाही। भविष्यातही भारत कुणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही। या घटनाक्रमात भारत अमेरिका व्यापार करारावर सुद्धा कोणतीही चर्चा झाली नाही। पाकिस्तानच्या विनंतीनंतरच युद्धबंदीचा निर्णय घेतला गेला असं मोदींनी यावेळी सांगितलं। दहशतवादाविरुद्धचा ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही असं सुद्धा मोदींनी स्पष्ट केलं। भारत के मुंहतोड़ जवाब के कारण पाकिस्तान को भारत से सैन्य कार्रवाई रोकने का आग्रह करना पड़ा। प्रधानमंत्री मोदी ने राष्ट्रपति ट्रंप को स्पष्ट रूप से कहा कि इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी। सैन्य कार्रवाई रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी। कॅनडाहून परतताना ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना अमेरिका भेटीचं आमंत्रण सुद्धा दिलं होतं। मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकामुळे मोदींना हे आमंत्रण स्वीकारता आलं नाही। तर या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या संभाव्य स्क्वॉड शिखर परिषदेसाठी भारतात भेट देण्याचं निमंत्रण यावेळी मोदींनी ट्रम्प यांना दिलं। इराण विरुद्ध इस्रायल युद्धामध्ये अमेरिकेची भूमिका वादग्रस्त ठरत असताना सुद्धा ट्रम्प यांनी मोदींसोबत चर्चा करण्यासाठी अर्धा तास वेळ दिला आहे। विशेष दहशतवाद विरुद्धच्या मोहिमेमध्ये भारत आणि अमेरिकेची भूमिका परस्परांना सहकार्य करण्याची आहे हे देखील या फोन कॉलच्या निमित्तानं स्पष्ट झालं। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।